नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पॅन कार्डला आधार लिंक कसे करायचे याबद्दल सर्व संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल। या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड दिसेल। पहिले मित्रांनो, तुम्हाला तुमचे आधारला पॅन लिंक आहे की नाही हे स्टेटस चेक करायचं आहे। असेल तर ऑनलाईन करायची गरज नाही, नसेल तर तुम्हाला ऑनलाईन करण्याची आवश्यकता आहे। यासाठी मित्रांनो, लेफ्ट साइडला जे तुम्हाला ऑप्शन दिसतील इथे तुम्हाला लिंक आधार स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा पॅन कार्ड नंबर व खाली आधार नंबर हे जे टाकून व्हेरीफाय लिंक आधार स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशी माहिती येईल। पॅन लिंक असेल तर पॅन लिंक येईल, नसेल तर पॅन नॉट लिंक आधार असे तुम्हाला दाखवेल। तुम्हाला या पुढे लिंक दिली आहे, या लिंक वरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पुढे पॅन कार्ड नंबर आधार नंबर टाकून व्हॅलिडेट यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो पुढे इथे तुम्हाला कंटिन्यू टू ई पे टॅक्स यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला पॅन नंबर, नंतर कन्फर्म पॅन नंबर व खाली तुमचा मोबाईल नंबर हे टाकून कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या जो मोबाईल नंबर तुम्ही मध्ये एंटर केला तिथे त्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी इथे एंटर करायचा आहे आणि कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर पुढे तुमच्या समोर इथे तुमचे पॅन नंबर आणि तुमचे नाव दिसेल। इथे पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील। इन्कम टॅक्स, दूसरा डिमांड पेमेंट ॲज रेग्युलर असाइनमेंट, तिसरा इक्विडायझेशन लिव्ही आणि चौथा आहे फी अदर पेमेंट। तर यामध्ये तुम्हाला 1 नंबरला पेमेंट टॅक्स या प्रोसेस यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर पुढे असाइनमेंट इयर 26-27 हे निवडायचं आहे। पुढे टाइप ऑफ पेमेंट मायनर हेड इथे तुम्हाला ऑर्डर करायचं आहे। शेवटी इथे ऑर्डर ऑप्शन आहे, इथे ऑर्डर वरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर खाली इथे सब टाइप ऑफ पेमेंट तुम्हाला इथे सब टाइप ऑफ पेमेंट मध्ये 1 नंबर फी फॉर डिले इन लिंकिंग पॅन विथ आधार यावरती क्लिक करून कंटिन्यू करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला अमाऊंट येईल, पुढे कंटिन्यू करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड किंवा RTGS किंवा UPI याप्रकारे तुम्ही पेमेंट करू शकता। तुमच्याकडे जो ऑप्शन असेल तुम्ही इथे निवडू शकता। इथे आता मी नेट बँकिंग यावरती क्लिक करत आहे। मित्रांनो, तुम्ही या 4 पैकी कोणत्याही ऑप्शनवरती येऊन तुम्ही पेमेंट करू शकता। यावरती नेट बँकवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमची बँक निवडायची आहे। बँक निवडून कंटिन्यू यावरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर पुढे इथे तुम्हाला टोटल पेमेंट दाखवेल आणि पे नाऊ यावरती क्लिक करून पुढे सबमिट टू बँक यावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, तुम्ही फोन पे, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग या प्रकारे पेमेंट करून घ्यायचे आहे। पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट येईल, ती रिसिप्ट प्रिंट काढून ठेवायचं आहे। मित्रांनो, अशा प्रकारे ऑनलाईन पॅनला आधार लिंक कसे करायचे हे आपण बघितलो आहे। इथे मित्रांनो, तुम्ही लिंक केल्यानंतर 48 तासामध्ये किंवा लिंक होऊन जाईल। जर तुमच्या पॅन मध्ये किंवा आधार मध्ये जर बदल असेल, नावामध्ये किंवा डेट ऑफ बर्थ बदल, तर तुम्हाला लिंक होण्यास वेळ लागेल, लिंक होणार नाही। तुम्हाला ते पॅन आणि आधारवर सर्व सेम माहिती पाहिजे, नावामध्ये, आडनावामध्ये किंवा डेट ऑफ बर्थ मध्ये सर्व सेम पाहिजे। जर चुकीचे असेल आधार किंवा पॅन कार्डवरली माहिती तर ती आधी दुरुस्त करून घ्या, नंतरच तुम्ही ते ऑनलाईन करा। यासाठी तुम्ही ऑनलाईन नका करू। मित्रांनो, ही पावती चलन तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवायचे आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा। धन्यवाद मित्रांनो, तर पुढील व्हिडिओमध्ये भेटूया।